नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले आहेत। तर लाडक्या बहिणींना मार्च व फेब्रुवारीचाही हप्ता जमा झाला आहे। जर तुम्हालाही तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झाले आणि त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला ladkibahin.maharaष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर अर्जदार लॉग इन याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वरती मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली तुमचा पासवर्ड जो असेल तो टाकून घ्यायचा आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कॅप्चा टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी लॉग इन सक्सेस अशा प्रकारे येईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव पूर्ण डिटेल्स येईल। या ठिकाणी तुम्ही जर संजय गांधी निराधारची तुमची म्हणजे पेमेंट चालू असेल तर ते नो म्हणून दाखवत असेल, जर ॲप्लिकेशन टेस्ट अप्रूव्हल अशा प्रकारची माहिती देत असेल आणि या ठिकाणी तुम्हाला रुपया अशा प्रकारचं चिन्ह या ठिकाणी दिसून येते, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत जेवढी रक्कम तुमच्या लाडक्या बहिणीच्या जमा झाली आहे तेवढी रक्कम या ठिकाणी टोटल दाखवली जाते आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते झाले आहेत याची टोटल माहिती या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नेम, बेनिफिशरी बँक नेम, बेनिफिशरी अकाउंट नंबर, ट्रान्झॅक्शन डेट, रिमार्क, अमाऊंट आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसून येत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं कोणत्या बँकेत जर दुसऱ्या बँकेत तुमच्या पैसे गेले असतील तर त्या बी बँकेच्या या ठिकाणी तुम्हाला नाव आणि अकाउंट नंबर दाखवला जाईल आणि कोणत्या दिवशी हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत तेही या ठिकाणी दाखवले जाते। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये पेड झालेलं असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे गेले आहेत असे समजून घ्या। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीचे सर्व हप्ते आणि किती रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळाले अशा प्रकारे पाहू शकता। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।